ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 6वा सृष्टी क्रम निरूपण नाम श्रीराम समर्थ। ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्म हे निर्मळ निश्चळ आणि शाश्वत आहे। ते सर्वाचे सार असून अमल विमल आणि गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट असे व्यापून राहिलेले असते। तयास करणे ना धरणे तयास जन्म ना मरणे ते जाणणे ना नेनणे शून्यातीत। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याला काही करणे नसते वा धरणे नसते, त्याला जन्म नसते ना मृत्यू नसतो, तिच्या ठिकाणी जाणेही नसते आणि नेणेही नसते आणि ते शून्यत्वाच्या पलीकडे असते। ते रचेने ना खचेना, ते होईना ना जायेना, मायातीत निरंजना पारची नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्म हे रचत नाही, खचत नाही, उत्पन्न होत नाही किंवा नाशी पावत नाही, त्याच्या मायातीत निरंजनाला पारच नाही। पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलिला त्याला, अर्ध नारी नटेश्वराला बोली जेते। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की अशा परब्रह्माच्या ठिकाणी बहु सॅम हे मूळ स्फुरण उठते, त्यालाच अर्ध नारी नटेश्वर षडगुणेश्वर असे म्हणतात। सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याला सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष असेही म्हणतात। ते मूळ माया भोगुनी अधोमुखी गुणशोभिनी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तीच भोगुनी मूळ माया विस्तार रूपाने गुणशोभिनी झाली आणि तिच्यापासून 3 गुण निर्माण झाले। पुढे झाला विष्णू निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करताही पाळन त्रैलोक्याचे। श्री समर्थ या ठिकाणी विशद करतात की पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून श्रीहरी विष्णूंची निर्मिती झाली आणि तोच या त्रैलोक्याचे पालन करतो। पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रय। श्री समर्थ इथे सांगतात की पुढे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणापासून ब्रह्मा झाला व त्याच्या रजोगुणापासून या जगाची उत्पत्ती झाली। पुढे रुद्र तमोगुण सकळ संहाराचे कारण सकळ काही करते पण तेची आले। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पुढे तमोगुणयुक्त रुद्र जो संहाराचे कारण आहे तो निर्माण झाला। तेथून पुढे पंचभूते पावली स्पष्ट दशेते अष्टदा प्रकृतीचे स्वरूपते मुळीच आहे। श्रीराम समर्थ। श्री सद्गुरू ते सांगतात की पुढे त्यापासून पंचमहाभूते स्पष्ट दिशेला प्राप्त झाली म्हणून स्थूल रूपाने प्रगट झाली। मूळ मायेच्या ठिकाणीच अष्टदा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत असते। निश्चळी झाले चलन तेची वायूचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा।
श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निश्चळाच्या ठिकाणी जे चलनवेलन झाले तेच वायूचे लक्षण होय. त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. आकाश म्हणजे अंतरात्मा. प्रत्यय पाहावा महिमा. त्या आकाशापासून जन्मा वायू आला. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाश म्हणजेच अंतरात्मा होय. त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा. त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला. ते वायूच्या दोन्ही झुळका उष्ण शीतळ ऐका. शीतळापासून तारामयंका जन्म झाला. श्री समर्थ ते पुढे सांगतात की वायूच्या 2 प्रकारच्या झुळका आहेत, एक उष्ण आणि एक शीतल. शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला. उष्णापासून रविवनी विदुल्लता आदी करुणी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे. श्री समर्थ ते सांगतात की उष्णापासून सूर्य अग्नी व विदुलता निर्माण झाली. हे शीत आणि उष्ण मिळून तेजसत्व जाणावे. तया तेजापासून झाले आप. आप आळून झाले पृथ्वीचे रूप. पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या तेजापासून आपाची निर्मिती झाली. नंतर आपगोळ आळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले. याने या पृथ्वीवर असंख्य अशा वनौषधी निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्नरस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या औषधीपासून नाना रस, नाना बीजे, नाना अन्नरस निर्माण होऊन या भूमंडळावर 84 लक्ष योनी वास करून राहू लागल्या. ऐसी झाली सृष्टी रचना. विचार आणला पाहिजे मना. प्रत्येविना अनुमाना पात्र होईजे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या प्रकारे या दृश्य सृष्टीची रचना झाली. साधकाने या सृष्टी रचनेचा क्रमाचा विचार करून अनुभव घ्यावा. ऐसा झाला आकार, येणेचे न्याय संहार, सारासार विचार यास बोलीजे. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली. ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच क्रमाने यथा न्याय संहारी देखील होते. या दोन्ही विचारालाच सारासार विचार म्हणतात. जे जे तेथून निर्माण झाले तेथेच निमाले. येणीची न्याय संहारले महाप्रळे. श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की जे जे तत्व जेथून निर्माण होते तेथेच ते लय पावते. या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्यसृष्टीचा संहार होतो. आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी. श्री समर्थ म्हणतात की म्हणून जाणत्या पुरुषाने सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जशीच्या तशी असतेच त्याच्याकडे अनुसंधान लावावे. होते जाते नाना रचना परी ते काहीच लगेना. सारासार विचारणा या कारणे. श्री समर्थ म्हणतात की नाना रचना होतात आणि जातात पण एकही टिकून राहत नाही, शाश्वत असत नाही. म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे. दृष्टा साक्षी अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा. पर हे सर्व साक्षिणी अवस्थामा प्रत्यय पाहावी. श्री समर्थ ते सांगतात की ज्या अंतरात्म्याचा द्रष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात तो म्हणजे सर्वसाक्षिणी तुर्यावस्था होय. मुळापासून शेवटवरी अवघीच मायेची बरोबरी. नाना विद्या कळाकोसरी तये माझे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मुळापासून शेवटापर्यंत अवघा मायेचाच विस्तार होय. नाना विद्या कला कुसरी याचा अंतर्भाव मायेमध्येच होतो. जो उपाधीचा शेवट पावेल त्यास ब्रह्म ऐसे वाटेल. जो उपाधीमध्ये साड केल त्यास काढिता कवन. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो उपाधीच्या पलीकडे जाईल तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे ब्रह्म आहे हे जाणेल. आणि जो उपाधी खरी आहे असे धरून चालेल त्याला यातून कोणच सोडू शकणार नाही. विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुभव भ्रमे. सारासार विचारांचे संभ्रमे पाविजे ब्रह्म. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की विवेकाच्या साह्याने अनुभवाने जे कार्य होते ते अनुमानाने भ्रमाने कसे साध्य होईल.
सारासार विवेकाच्या साह्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया जाणावी. जे विवेकहीन असतात ते अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण ब्रह्म समजतात. सृष्टीमध्ये बहुजन एक भोगती निरुपासन, एकविष्टा टाकती जाण प्रत्यक्ष आता. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कोणी राजसिंहावर बसून सुखाचा उपभोग घेतात, तर कोणी विष्ठा टाकण्यासारखे हीन काम करत असतात. ऐसे उदंड लोक असती, आपणास चो थोर म्हणती, परी ते विवेक जाणती सकळ काही. श्री समर्थ म्हणतात की कित्येक लोक असे आहेत की जे आपल्याला थोर म्हणतात, पण जे विवेक असतात तेच खरोखर थोर कोण हे जाणतात. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोली हा संसार नासू नये. श्री समर्थ म्हणतात की खरी स्थिती अशी आहे, म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तक ज्ञाने चैधरणे, तरी गुरु कासाया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यये. श्री समर्थ म्हणतात की पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता, तर मग सद्गुरू करण्याची काय आवश्यकता होती. जो बहुतांच्या बोली लागला, तो नेमस्त जाणावा बुडावा, एक साहेब नसता कोणाला मुशाऱ्या मागावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो अनेकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तो नक्कीच बुडाला असे जाणावे. एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय
श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।